टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। देवेंद्र फडणवीस हे केंद्रात नव्हते त्यावेळेला मी केंद्रात होतो. त्यांना कदाचित माहीत नसेल, 2011ला मनमोहन सिंग सरकारचं UPA सरकारने जातनिहाय सर्वे करायचा निर्णय घेतला होता, सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस. आणि ते आम्ही जनगणनेपेक्षाही वेगळी प्रक्रिया होती, ती सुरू केली आम्ही. परंतु त्याची जेव्हा जात निहाय सर्वे आमचा पूर्ण झाला, सर्वेक्षण पूर्ण झालं, तेव्हा सरकारच्या लक्षात आलं की यामध्ये खूप दोष आहे, त्रुटी आहे. हा जो माहिती गोळा केलेली आहे ती एकदम प्रकाशित करणं योग्य होणार नाही. म्हणून मनमोहन सिंगनी जातनिहाय सर्वे केल्यानंतर ती माहिती जाहीर केली नाही. ती वस्तुस्थिती आहे. त्यानंतर मोदी सरकार आलं. मोदी सरकारनं ती सर्वेची माहिती घेतली, सोशो इकॉनॉमिक कास्ट सर्वे. जनगणना नव्हती, ही सर्वे होता, सर्वेक्षण होतं. कारण जनगणना करण्याचा संपूर्ण अधिकार हा घटनेनं केंद्र सरकारला दिलेला आहे. घटनेचं कलम 246 आपण जर पाहिलं तर, आणि त्या 246 कलमानुसार 1948 साली केंद्र सरकारनं जनगणना करण्याचा निर्णय घेतला आणि तो अधिकार फक्त केंद्र सरकारला आहे. तर मनमोहन सिंगनी 2011च्या जनगणनेमध्ये हे केलं नव्हते, वस्तुस्थिती आहे. पण त्यांनी एक वेगळा सर्वे, सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस असा वेगळा सर्वे त्यांनी आदेशित केला आणि त्याप्रमाणे माहिती गोळा केली गेली. पण ती प्रकाशित न करण्याचा निर्णय तत्कालीन UPA सरकारनं, मनमोहन सिंग सरकारनं घेतला. आता तो का घेतला, कशामुळे घेतला, सांगितलं गेलं की डेटा हा दोषपूर्ण आहे. नरेंद्र मोदी सरकार आलं, त्याने ती माहिती घेतली आणि त्यामधले जे दोष होते, ज्या चुका होत्या, ज्या त्रुटी होत्या, त्या दुरुस्त करण्याचं लोकसभेला सांगितलं आणि त्यानुसार त्या डेटाला क्लीनअप करायचं काम सुरू झालं. ते काम पूर्ण झालं. तरीही मनमोहन सिंग सरकारचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारनं चालू ठेवला. मनमोहन सिंग सरकारचं नाव तुम्ही घेतलं, विरोध केला वगैरे, खरं नाही आहे. मनमोहन सिंग सरकारनं हा कास्ट सर्वे केला होता, फक्त आकडे जाहीर केले नाहीत. नरेंद्र मोदी सरकारनं ती माहिती पुढं गोळा केली, पण त्यांनीही या सर्वेची माहिती प्रकाशित केली नाही, हे वास्तव आहे.